हाय गाईज, तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज पण आपल्याला दिव्य केक शॉपला केकची ऑर्डर होती। मग घेतला केक बनवायला। पहिले स्क्रम कोट करून ठेवलेला केक मस्त सगळ्या बाजून केकला ब्लू कलरमध्ये फिनिशिंग करून घेतले आणि घेतले टोपर लावायला। टोपर म्हणजे आपले भीमचे टोपर होते। मस्त सगळ्या बाजून व्यवस्थित सेट करून घेतले टोपर। मस्त व्हाईट मनी टाकून केक झाला आपला रेडी। कस्टमर आलेले केक घ्यायला, मग केक घेतला सगळ्या बाजून पॅक करून। ही बाय आलेले केक घ्यायला। बाय सांगतं मला ब्लॉग मध्ये घेऊ नको, फेमस झाले तर बोलतं सगळी सेल्फी करायला येतील म्हणून ती मास्क लावून आलेली। मग आपल्याला अशा प्रमाणे दुसरा पण केकची ऑर्डर होते। तो पण केक रेडी झाला आणि तुम्हाला केक आवडला असेल तर नक्की आपल्या दिव्य केक शॉपला व्हिजिट करा। मग निघालो दहीहंडीच्या प्रॅक्टिसला। विशाल मस्त इथे हेल्मेट घालून तयार होता। यावर्षी बोलतं मी सांड्या पडता बोलतं। विकी सांगतं मी कुठं राव, बरं तू शिडीलाच बरोबर आहे। मग घेतला बारीक पोराच्या हेल्मेट आणि जॉकेट घालायला। नित्या हे बघून सगळा बोलतं तुमच्यान काय होणार नाही बोलतं। मग नित्याचं ऐकून घेतले 7 तर लावले, एकदम कडक मध्ये 7 तर लावले, एकदम जोश मध्ये पोरा होते। रानी देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है। एकदम कडक मध्ये 7 तर लावून झालं। यांचे झाले व्हिडिओ शूटिंग चालू। इंस्टाला स्टोरी टाकून जमणार नाही पण घराला या प्रॅक्टिसला यायला लागतो। याला नुसते घाई झाले घरा जायची। अरे उद्या शनिवार आहे ना, म्हणून लवकर घरा जायचं। अंडी नाही ना उद्या। आमची प्रॅक्टिस करून झाली आणि आम्ही गेलो बालगावन गेलो तर बघता ते तर आज पोरा जमा झालेली। तिथं भेटला हर्षदला हात मिळवला आणि त्यांच्या कोचनी सगळी पोरा खाली बसवली। कारण का आपल्याला मलंगर मध्ये कोणी 8 ठरवलं नाही, ते 8 ठर बालकरांना लावायचं। गावचा एकदम अनुभवी कोच आहे, बघा काय बोलतो कोच। जेवढी पोरं बाहेरची पण येतील ना, तो सन्मान आम्हाला ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला भेटेल। फक्त कॉपरेट करा सगळे। तुमच्याबरोबर जेवढी पोरं येतील ना तेवढी आणा। तर तुम्हाला जिथं राहता ना तिथं तुम्ही आम्हाला सांगा। आम्हाला माहीत नाही तुम्हाला कुठं राहतं, तुम्ही आम्हाला सांगा तर बाबा दादा मला इथं राहायचं, माझी इच्छा इथं राहायची आहे। कंटिन्यू 30 पोरं नाही चालणार। कोणी नाराज नका व्हावं, कारण की प्रत्येक अल्टर करून दोन लागतील सगळ्या बाजूला। प्रत्येक थराला 2 जोड्या लागतील ना। जो साचा बेस त्यामध्ये पण जेवढं असतील ना, 4 मध्ये 4चं 8 झालं। 8 अशा प्रकारे दहीहंडीची प्रॅक्टिस झाली आणि मलंगर मधून कोणाला दहीहंडीमध्ये यायचं असेल तर नक्की भालगावच्या गोविंदा पथकामध्ये सामील व्हा। भालगाव नव्हे तर पूर्ण मलंगरला अभिमान वाटेल अशी गोष्ट भालकराई करायला घेतले। ब्लॉग आपण इथं एंड करतोय। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा।